पुण्यातून बातमी. मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला बसू लागलाय. अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील माळशेज घाटाजवळ करंजाळे गावात सुमारे 6 ते 7 फूट रस्ता खचला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागलाय. सुरुवातीला या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती, मात्र दुरुस्तीच्या कामासाठी आता संपूर्ण मार्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. मी आता उभा आहे तो म्हणजे कल्याण आणि अहिल्यानगरकडे जाणारा जो रस्ता आहे महामार्ग 61, तो माळशेज जवळचा करंजाळे गावचा परिसर आहे. आणि इथे जर पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून इथे हा रस्ता खचल्याचा आपण पाहतोय. हा जो रस्ता आहे तो इतका मोठ्या प्रमाणात खचल्याचा आपण पाहतोय की एकीकडचा भाग जो आहे रस्त्याचा तो सोडून जो सिमेंटचा जो अर्धा अधिक भाग होता तो अशा पद्धतीने जवळजवळ 6 ते 6.5 फूट, म्हणजे जिथे मी जर उभं राहून आपल्याला ही उंची दाखवली तर अशा पद्धतीने इतक्या उंचीचा जो रस्ता आहे तो अशा पद्धतीने खचल्याचं आपण पाहतोय. आणि एकूणच त्याच्यामुळे ही सगळी जी वाहतूक आहे ती प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अहिल्यानगर आणि कल्याणकडे जाणारा हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. याच्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अगदी विदर्भ मराठवाड्याकडून इकडे मुंबईकडे जाणारा हा जवळचा रस्ता म्हणून अनेक जण याला पसंती देतात. मात्र आपण पाहतो की या रस्त्याची ही दुरावस्था झाल्यामुळे संपूर्ण रस्ता जो आहे तो प्रभावित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आळेफाटा हा महत्वाचा चौक आहे. जिथून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर कल्याण अशा दुतर्फा वाहतूक होते आणि आळेफाट्यावर त्याचा चौक आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक पत्रक काढून हा रस्ता बंद झाल्याचं सूचित केलं. आणि त्याच्यामुळे ज्यांना कुणाला अहिल्यानगरकडून मुंबईकडे जायचं असेल त्यांना आळेफाट्यावरून नारायणगाव, खेड, चाकण, तळेगाव, खोपोली मार्गे मुंबईकडे जावं असं सूचित करण्यात आलेलं आहे. एकूण जर आपण पाहिलं तर काही कमी अधिक प्रमाणात हलकी जी वाहनं आहेत ती पुढे काढून देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. कारण जरी एकीकडे सांगितलेलं असलं की कल्याण अहिल्यानगर हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे, तरी देखील अनेक जे प्रवासी आहेत ते या रस्त्यावर आल्याचं आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे ही जी वाहतूक आहे ते खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच माळशेज जो घाट आहे तिकडे देखील मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटन होत असतं. आणि या वर्षा पर्यटनामुळे देखील अनेक पर्यटक हे माळशेज घाटात आले होते, ते देखील अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हा जो रस्ता बंद झालेला आहे त्याच्यामुळे विशेषतः खेड, आंबेगाव, जुन्नरच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शेतीमालाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण हा जवळचा मार्ग पडतो माळशेजकडे जाण्यासाठी. मात्र त्यांना आता दूरवरच्या मार्गाने म्हणजे चाकण, तळेगाव, खोपोली या मार्गाने जावं लागेल. त्यामुळे अधिकचा प्रवासाचा खर्च वाढणार आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर या मार्गाची जी काही उपयुक्तता आहे ती अधिक आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर आता प्रशासनाने देखील इथे जे काम आहे ते तातडीने चालवलेलं आहे. मात्र इथे पडणारा पाऊस, धुकं याच्यामुळे या कामात काही प्रमाणात अडथळा येतोय. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर इथे आता एक जे महामार्ग आहे तो अधिकाधिक लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पोलीस बंदोबस्त देखील ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आळेफाट्यापासून आपल्याला ठिकठिकाणी फलक दिसतील, पोलीस दिसतील की जे सांगतील आपल्याला की हा जो मार्ग आहे तो बंद आहे. मात्र आपण देखील या मार्गावरून जर प्रवास करणार असेल तर याची काळजी घ्यावी. आणि आता प्रशासनाने या सगळ्या निकृष्ट कामाची देखील चौकशी करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हा महामार्ग अधिकाधिक लवकर कसा सुरळीत होईल या दृष्टिकोनातून पावलं उचलणं देखील गरजेचं आहे. अविनाश पवार, NDT मराठी, करंजाळे, पुणे.